नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीलाचा स्ट्रगल सुरू आहे आणि या स्ट्रगलच्या लाईफमध्ये तिला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे। कारण तिच्या लक्षातही येत नाही की तिथे काय होणार आहे आणि एजे मात्र लीलाची खूप काळजी घेत आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे लीला आणि आजी बोलत असतात। लीला म्हणत असते, आजी मी ठरवून पण तुमच्याशी कधीच खोटं वागू शकत नाही असं लीला आजींना सांगत असते आणि ती आजींशी बोलत असते। आजींना म्हणत असते की आजी मला खरंच काम तर मिळालेलं आहे, पण मला भीतीही वाटत आहे आणि काळजीही वाटत आहे। तेव्हा आजी म्हणत असतात की काळजी करू नकोस, मी येणार आहे ना सोबत, मग काळजी करायची अजिबात गरज नाही असं आजी सांगत असतात। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला ही जाम खुश असते, तिलाही खूप छान वाटत असतं कारण हे सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे घडत असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ह्या तिघी बोलत आहेत। लक्ष्मी आणि सरस्वती यांना कळलेलं आहे की आता लीलाला काम मिळालेलं आहे आणि एजंटनी खूप मोठी टीम तिच्यासाठी पाठवलेली आहे, तिच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करणं चालू आहे आणि म्हणून ह्या सगळ्याजणी आता बोलायला लागलेल्या असतात। त्यासोबतच यांचं असं बोलणं असतं की आता लीलाच्या बाबतीत एवढं मोठं घडत आहे, हे सगळं चालू आहे आणि काहीही झालं तरीही लीला आता मोठ्या ह्याच्यावरती जाणार आहे, म्हणजे तिचा मोठेपणा वाढणार आहे। त्यामुळे दुर्गा म्हणत असते काहीही झालं तरी हे होता कामा नये असं दुर्गाचं म्हणणं चाललेलं असतं। खरं तरी ते लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींमध्ये जणू काही कॉम्पिटिशनच चाललेली असते। काहीही झालं तरीही त्यांना मात्र असं वाटत असतं की लीला जे काही करत आहे त्याहीपेक्षा आपल्या हाती काहीतरी चांगल्या गोष्टी होणं गरजेचं आहे, कारण लीलाचं चांगलं होऊ नये, लीलाला नेहमी संकट यावी असं त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं। हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता एजे इकडे आलेले असतात। एजे पाहतात की लीलाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, अजून काय काय करायचं आहे, हे सगळं एजेंचं बोलणं चाललेलं असतं। परंतु इकडे एजे मात्र पाहत असतात, एजेंनी लीलासाठी फ्रूट बास्केट, त्याचबरोबर जेवणाची तयारी अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर एजे लीलासाठी हे सर्व मनापासून करत असतात। त्याचबरोबर व्हॅनिटी ही लीलाची तयार केलेली असते आणि त्याचबरोबर सर्व काही दिलेलं असतं। तेव्हा आजी मात्र म्हणत असतात की अभिराम, मला असं वाटत आहे अभिराम की तूच जावं तिकडं। तेव्हा एजे म्हणतात की नाही आई, तू जातेस ना, ठीक आहे। आणि मग एजे लीला हे सगळेजण बोलत आहेत, या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्यावेळी मात्र एजेंनाही खूपच छान वाटत असतं। फायनली लीलाच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुखाचा क्षण येत असतो, लीलाच्या आयुष्यामध्ये खूप छान अशा गोष्टी घडत असतात आणि त्याचमुळं इकडे एजेंनाही खूपच छान वाटत असतं। इकडे आजी आणि एजे लीला पोहोचलेले असतात, त्याचवेळी विश्वरूप तिथं थांबलेला असतो। विश्वरूप वाट बघत असतो, हे सगळे पोहोचलेले आहेत, एवढ्या छान गोष्टी घडत आहेत आणि विश्वरूप जेव्हा तिथे असतो तेव्हा लीला आलेली असते, आजी असतात। विश्वरूप आल्या आल्या लीलाला गॉगल देतो आणि सांगतो की लीला मॅडम, हे तुमच्यासाठी आहे। लीला मात्र तो गॉगल घेते आणि म्हणते, विश्वदादा तू एवढं सगळं नको ना करू। तेव्हा तो म्हणत असतो की लीला वहिनी, मी इथं एजंटचा PA म्हणून आलेलो नाही, तर मी इथे तुमची काळजी घेण्यासाठी आलेलो आहे आणि हे सगळं मी मनापासून करत आहे, हे मला एजंटनी सांगितलेलं आहे म्हणून मी करत नाही असं बोलणं सुरू असतं। त्याचबरोबर झाडाच्या खाली तिथं सोय केलेली आहे आणि त्यासोबतच सांगितलं जातं की हे सगळं जे काय आहे आणि त्याचबरोबर इथं जे काही घडत आहे हे सगळं आपण ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे ते बोलत असतात, काहीही झालं तरीही ही सगळी सोय जी केलेली आहे ती मी स्वतः केलेली आहे आणि तुमचं व्हॅनिटी त्याचबरोबर हे सगळं इथं ठेवलेलं आहे असं इकडे तो सांगत असतो। लीला पण खुश असते, फायनली तिच्या कामाचा दिवस असतो, आयुष्यात तिच्या आनंदाचा क्षण येत असतो आणि लीलालाही खूपच छान वाटत असतं, कारण लीलाच्या आयुष्यामध्ये हे जे काही घडत असतं त्यामुळं तिला खूप आनंद झालेला असतो आणि त्यासोबतच लीलाही खुश झालेली असते। लीलालाही भारी वाटत आहे, तिच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण एजंटमुळे येत आहे आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की जेव्हा मात्र जे डायरेक्टर आलेले असतात ते म्हणत असतात की ती कोण आहे, तेव्हा बाकीचे सांगतात की ती ज्युनियर आर्टिस्ट आहे। त्यांना धक्का बसतो, ही जर ज्युनियर आर्टिस्ट असून अशी असेल तर ही जर लीड कॅरेक्टर असते तर काय केलं असतं, कारण तिचा जो तामझाम आहे ना तो खूपच मोठा आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की
ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र लीलाही खुश असते, आजीही तिथं असतात. लीलाला सांगत असतात की तुझ्या कामाची सुरुवात होत आहे, या कामामुळे तुला आनंद भेटत आहे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. इकडे मग आता लीलाला शूटसाठी बोलवलं जातं. लीलाला सांगितलं जातं की तुम्ही ज्युनियर आर्टिस्ट आहात, तुमच्यासाठी हे अशा पद्धतीनं काम असणार आहे. लीलालाही छान वाटत आहे. फायनली तिच्या आयुष्यामध्ये आत्ता तिला एक प्रोफेशनली काम मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि मग लीलाचा शॉट सुरू होतो. विश्वरूप आणि आजी तिथे बसून ते सर्व बघत असतात. त्यांनाही छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही हा आनंदाचा क्षण त्यांच्याही आयुष्यात आलेला असतो. लीलाला सांगितलं जातं की हे सगळं तुम्हाला करायचं आहे, हे अशा पद्धतीनं करायचं आहे. तेव्हा मात्र लीला म्हणत असते की हो चालेल. लीला आता शॉटसाठी रेडी होऊन आलेली असते आणि मग शॉट तिथे रेडी झालेला असतो. पण लीलाचं जे वॉकिंग आहे ते पाहून तो म्हणू लागतो की मॅडम तुम्ही ना नॉर्मल चाला, जरा नॉर्मल, अगदी नॉर्मल चाला, कारण काहीही झालं तरीही तुमचं जे चालणं आहे त्याच्यामुळं हे सगळं असं वाटत आहे, म्हणजे ते आर्टिफिशियल वाटत आहे, त्यामुळं तुम्ही नॉर्मल चालणं गरजेचं आहे. लीला प्रत्येक वेळेस शॉट देण्यासाठी येत असते, पण लीलाचं जे चालणं आहे ते आर्टिफिशियल वाटत असतं. आणि मग जेव्हा ती नॉर्मल चालते तेव्हा मात्र तिचे डायलॉग विसरतात आणि तेव्हा खूप मोठा गोंधळ होतो, कारण ते सगळेजण चिडलेले असतात आणि लीलाला म्हणत असतात की एवढंही जमत नाही आहे तुम्हाला, जा जा तुम्ही आत जाऊन थांबा, असं म्हटलं जातं. त्या क्षणी लीलाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. तिला वाईट वाटतं, तिला हे जमत नाही आहे, या गोष्टीची जाणीव तिलाही झालेली असते. आणि त्यासोबतच आता लीलाला कळत नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. तिला वाईटही वाटत आहे की हे सगळं अशा पद्धतीनं नाही घडलं पाहिजे. जेव्हा ती आजींकडे येते तेव्हा डोळे पुसते आणि आजींकडे येते. आजी म्हणत असतात की ठीक आहे लीला, एवढं काय त्याच्यामध्ये, होईल, अगदी व्यवस्थित होईल, काळजी करू नको, असं आजी सांगत असतात. मग आजी आणि विश्वरूप बोलत असतात. लीला म्हणत असते की आधी मला असं वाटलं नव्हतं कधी, पण आज मला खूप वाटत आहे. तेव्हा आजी म्हणतात की तेव्हा तुझ्यासोबत अभिराम होता ना, त्यामुळं. लीलाही इकडं त्याच गोष्टींचा विचार करत असते, म्हणजे लास्ट टाईम माझ्याबरोबर एजे होते तर मी किती कम्फर्टेबल होते, पण आज जे घडत आहे ते खूपच भयानक घडत आहे, कारण मला कळतच नाही आहे की हे सगळं असं का घडतं आहे. हा प्रश्न लीलाला पडलेला असतो. इकडे एजेही ऑफिसमध्ये असतात आणि त्यांनाही लीलाची खूप आठवण येत असते. एजे म्हणत असतात की खरंच लीला तुझ्याबरोबर खूप छान वाटतं, आणि आत्ताच मॅडम एवढ्या बिझी झालेल्या आहेत की आम्हाला वेळ द्यायलाही त्यांच्याकडे वेळ नाही, हे एजे बोलत असतात. आणि एजे म्हणत असतात की काहीही झालं तरीही आत्ता मला कळत नाही आहे की मी कशा पद्धतीने रिॲक्ट झालं पाहिजे. आणि मग ते लीलाचा फोटो पाहू लागतात. लीलाचा फोटो पाहत लीलाच्या फोटोशी बोलत असतात आणि इकडे एजेंना उचक्या लागू लागतात. त्याचवेळी लीलालाही उचक्या लागत असतात आणि मग लीलाही एजेंची आठवण काढत असते. आजी तिला पाणी देतात, पण तरीही तिला त्रास होत असतो. इकडे एजेंच्याही उचक्या थांबत नसतात. तेव्हा आजींनी सांगितलेलं एजेंना आठवतं. एजेंना आठवलेलं असतं की जेव्हा आपला जवळचा माणूस जेव्हा आपली आठवण काढत असतो आणि तेव्हा लागलेल्या ज्या उचक्या असतात त्या एवढ्या सहजासहजी थांबत नसतात, असं आजींचं म्हणणं असतं. आणि एजेंनाही त्या गोष्टीची जाणीव झालेली असते आणि म्हणून एजे लीलाला फोन करायचं ठरवतात. आणि मग लीला इकडे म्हणू लागते की आजी एजेंचा फोन आलेला आहे. आणि मग लीलाला कळतं की अभि माझी किती काळजी करताय तुम्ही, तुम्हाला तर सगळ्या गोष्टी कळत आहेत. आणि एजेंचा फोन येता क्षणी लीलाच्या उचक्या थांबलेल्या असतात आणि आजी म्हणतात की बघ, कळलं तुला औषध काय आहे, नक्की उचक्या कशामुळे लागत होत्या. आणि तेवढ्यातच आता लीलाचा शॉट रेडी झालेला असतो आणि लीलाला शॉटसाठी बोलवायला तिथे येतात. तेव्हा लीलाने फोन उचललेला असतो, पण लीला सांगत असते की आजी तुम्ही बोलून घ्याल का या फोनवरती, असं म्हणत आजींना ती बोलायला सांगते. आणि लीलाला पुन्हा तिथं विचारलं जातं की आता तरी तुम्हाला जमणार आहे का, आता तरी ह्या गोष्टी येणार आहेत का, कारण काहीही झालं तरीही मागच्या वेळेस तुम्हाला ते जमलेलं नाही. आजी इकडे एजेंना सांगत असतात की अधिराम आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. लीला दुःखी होत आहे कारण तो शॉट तिला काही जमत नाही. कसं आहे, आवड म्हणून करणं आणि त्याचबरोबर करियर म्हणून चूज करणं ह्या गोष्टींमध्ये फरक आहे. तर एजे म्हणतात की तिचं आत्ता जे चालू आहे ते स्ट्रगल चालू आहे. आता लीलाच्या आयुष्यातला जो स्ट्रगल आहे तो कमी करण्यासाठी आजी एजे कशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.